दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। गवळाणे येथे भंगार गोदामाला आग लागली आहे आणि या आगीत लाखोंचं नुकसान झाल्याचं समोर आलंय। गुरुवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडलाय। या आगीत जवळपास 25 लाख रुपयांचं स्क्रॅप जळून खाक झाल्याचं माहिती समोर येते। घटनेची माहिती मिळताच अग्निशामकच्या 5 बंबांच्या सहाय्याने जवळपास 1 तासाच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात आली। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र या आगीत साधारण 25 लाख रुपयांचे स्क्रॅप जळून खाक झाल्याची माहिती समोर येते। गवळाणे येथील कलाउद्दीन खान यांच्या मालकीचं झेड एंटरप्राइज नावाचं स्क्रॅपचं गोडाऊन आहे। या गोडाऊनला गुरुवारी रात्री साधारण 1 ते 1:15 वाजेच्या सुमारास मोठी आग लागली। बघता बघता आगीने इतकं रौद्र रूप धारण केलं की आगीचे लोळं हवेत पसरले। आग लागल्याचं समजताच मालक कलाउद्दीन खान यांनी सिडको अग्निशमन दलाला माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच सिडको केंद्राचे अग्निशमन दलाचे जवान यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या आगीचं गांभीर्य लक्षात घेत या ठिकाणी पुन्हा 3 बंब पाचारण करण्यात आले। सिडको विभाग अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रमोद लहामके, MP आहिरे आदींसह अंबड MIDC सातपूर यांच्यासह मुख्यालय या 4 केंद्रांवरील 5 बंबांचे अग्निशमन दलाचे कर्मचारी सर्वांनी एकत्रित येत आगीवर नियंत्रण मिळवण्यात ते यशस्वी ठरले। या आगीत भंगार गोडाऊनचे अंदाजे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले। मात्र आगीचं अद्यापही कारण समोर आलेलं नसून पुढील तपास पोलीस करतायत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण